नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण भाजणी न बनवता फक्त ज्वारीच्या पिठापासून खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ बनवणार आहोत। यासाठी मी 3 वाट्या ज्वारीचं पीठ, 4 कांदे, कोथिंबीर, 1 वाटी दही, ही आहे थोडीशी हळद, ओवा जिऱ्याची पूड, लाल मिरची पावडर, थोडेसे तीळ आणि चवीपुरतं मीठ, हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। चला तर मग आपण आता सुरुवात करूया। मी साधारणपणे 4 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय, ओवा जिऱ्याची पूड घातली आहे, चवीपुरतं मीठ, हे आहे तीळ, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर हळद, आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भरपूर बारीक चिरलेला कांदा। तर हे कांद्याचे खमंग थालीपीठ आहेत, खायला एकदम मस्त लागतात, भाजणीची बिलकुल गरज नाही आहे। आणि विशेष म्हणजे हे फक्त ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ आहेत, ह्याच्यामध्ये आपण दुसऱ्या कुठल्याही पिठाचा वापर केलेला नाही आहे। तर हे जे सगळे जिन्नस आहेत हे सर्वात आधी ज्वारीच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। कधी कधी काय होतं, आपल्याला थालीपीठ खाण्याची खूप इच्छा होते आणि घरामध्ये भाजणी नसते, मग अशा वेळेस काय करायचं, तर हा त्याच्यावर उत्तम पर्याय आहे। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स झाल्याच्या नंतर आता काय करणार आहोत आपण, हे जे दही आहे ना, हे दही याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। साधारणपणे 1 वाटी दही आपण याच्यामध्ये घालून घेतलं आहे। दही घरात नसेल तर ताकाचा वापर देखील करू शकता। हे थालीपीठ खायला एकदम खमंग आणि विशेष म्हणजे खूप खुसखुशीत होतात। आता हे दही देखील ह्या ज्वारीच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एक खात्री करून घ्यायची की जोपर्यंत हे सगळे जिन्नस ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये पाणी घालून याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा नाही आहे। कधी कधी काय होतं, मग हे साहित्य मिक्स नाही झालं ना तर त्याला जी प्रॉपर चव यायला पाहिजे ती येत नाही। आता काय करायचं, हे पाणी याच्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं आहे। आता आपण याचा गोळा मळून घेतलेला आहे। आता नंतर काय करायचं, एक तवा घ्यायचा आणि त्या तव्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो मळलेला पीठ आहे त्यातला एक गोळा घ्यायचा आहे, त्याला हातावर थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि साधारणपणे ह्या पद्धतीने ह्याला असं छान पातळसर थापून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता मी कसं थापलंय आणि याला छोटे छोटे असे होल करून घ्यायचे आहे। आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, चमच्याच्या साहाय्याने किंवा ब्रशच्या साहाय्याने देखील तुम्ही ह्याला तेलाने ग्रीस करू शकता। आता ह्याला आपण गॅसवर ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवर हे थालीपीठ आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। फ्लेम अजिबात मोठी करायची नाही, मोठी केल्यावर काय होतं, थालीपीठ वरून भाजल्या जातं आणि आतमध्ये तसंच कच्चं राहतं। आता ह्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरं थालीपीठ कढईमध्ये कसं लावायचं ते दाखवते। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा, आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता ह्या पद्धतीने असं पातळ थालीपीठ थापून घेतलंय। आता ह्याला देखील असे छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत। आता हे थालीपीठ माझं होईपर्यंत, आता हे आहेत शेंगोळे, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असतील। बेसिकली मुलांना एक अट्रॅक्शन असतं आणि मुलांना हे शेंगोळे खूप आवडतात, तसं पण हे खायला खूप छान लागतात। तर माझ्या मुलांना आवडतात म्हणून मी हे करते। ह्या पद्धतीने असे शेंगोळे देखील करून घ्यायचे आहेत आणि आपलं हे थालीपीठ होईपर्यंत दुसरं थालीपीठ आपण गॅसवर ठेवलेलं आहे। आता हे लावून झालं की आपण गॅसवर आपलं थालीपीठ झालंय की नाही ते एकदा चेक करणार आहोत। तर आता आपण बघूया आपलं थालीपीठ झालंय की नाही। ह्याला देखील आपण गॅसवर ठेवलंय, ह्याच्यावर असं एक छोटीशी प्लेट झाकून ठेवायची आहे जेणेकरून याची वाफ जाणार नाही। तर हे थालीपीठ आपलं भाजून होईपर्यंत आपलं दुसरं थालीपीठ झालं का नाही आपण चेक करूया। तर ह्याला आता आपण उलटून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता थालीपीठ किती खरपूस भाजल्या गेलं, ते अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण याला भाजून घेतलं आहे। आणि आता हे दुसरं आहे कढईतलं थालीपीठ। आता याला मी उलथण्याच्या साहाय्याने असं काढून घेते। तुम्ही बघू शकता ह्याची खालची बाजू किती व्यवस्थित भाजल्या गेली आहे। हे खूप खुसखुशीत होतं आणि खूप खरपूस देखील होतं।
तर आता आपण याला प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. दही, शेंगादाण्याची चटणी आणि थालपीठ एकदम मस्त बेत आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.